हाय मैत्रिणींनो, कशा आहात? तर चला आपण बनवूया आज खिचडी भात. खिचडी भात बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे चिरलेला टोमॅटो, गोल चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि अद्रकची पेस्ट आणि चिरलेली मिरची. त्याचबरोबर 1 वाटी मुगाची डाळ आणि 2 वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे. चवीनुसार नमक, जिरा, मोहरी, हळद. डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. दोन पळी तेल टाकलेले आहे. याच्यामध्ये तेल गरम झालेले आहे. त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकूया. चिरलेला कांदा, त्यानंतर कोथिंबीर, लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घेऊया. चिरलेल्या मिरच्या आणि टोमॅटो. त्यानंतर हे नमक टाकूया. लालसर कलर येण्यासाठी 1 चमचा चटणी टाकून घेऊया. हे चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे. यानंतर आपण तांदूळ आणि डाळ टाकून घेऊया. याच्यामध्ये 2 तांबे पाणी टाकून घेऊया. चला तर आपला गरमागरम खिचडी भात तयार झालेला आहे. पाहू शकतो बघा. चला तर मग आपला खिचडी भात रेडी आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.